सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे। समुदायांच्या माध्यमातून प्लास्टिक कृती स्थानिकीकरण या अभिनव उपक्रमांतर्गत अत्याधुनिक प्लास्टिक कचरा संकलन वाहन आरोग्य विभागाला देण्यात आले। या उपक्रमामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला नवीन चालना मिळणार असून स्वच्छता अधिक प्रभावी होईल। पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे। राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलत पवना धरणातून 100 MLD अतिरिक्त पाणी उचलण्यास येत्या 15 दिवसात परवानगी देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दिले आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका आवारात उभारण्यात येणाऱ्या लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अजितसृष्टी प्रकल्पाच्या प्रेझेंटेशनची पाहणी करत आमदार अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली। प्रकल्पामध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी तसेच त्यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारे विविध घटक समाविष्ट करण्याचा मानस आहे। पुणे मेट्रो लाईन 3 हिंजवडी ते शिवाजीनगर लवकरच प्रत्यक्षात येणार। ही बहुप्रतीक्षित मेट्रो सेवा हिंजवडी IT हब, औंध बाणेर व्यावसायिक केंद्र आणि पुण्याच्या मध्यवर्ती शिवाजीनगर परिसरातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल। यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन हजारो व्यावसायिक आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली। पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारात नेहमीच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात। पाणी, रस्ते, वीज, प्रशासनिक अडचणी तसेच वैयक्तिक समस्या सर्व प्रश्न नागरिक प्रत्यक्ष येऊन मांडतात। प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आमदार महेश लांडगे शांतपणे ऐकतात आणि संबंधित विभागांशी तातडीने समन्वय साधून सोडवण्याचा प्रयत्न करतात। हा जनता दरबार म्हणजे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ आहे, असे त्यांचे सोशल मीडियावरील पोस्ट। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।